माझे वडील 6 वर्षाचा मी असताना वारलेत. तर माझ्या आईनेच मला आणि माझ्या ताईला मोठं केलं. माझं बालपण इकडे मस्तपैकी कसं गेलंय काय गेलंय ते मलाच माहिती आहे. तर ती माझ्या मनामध्ये जी आग आहे काहीतरी करून दाखवायची, आणि जे मला दुःख आलंय ते लोकांना पण आलंय ना, आता येतंय ते मी अनुभवलंय, पण ते दुसऱ्यांनी नाही अनुभवलं पाहिजे. ते कसे बाहेर आले पाहिजे दुःखातनं, त्यासाठी मी त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करतोय रील मार्फत. माझ्या आईने मला जेव्हा ती 28 वर्षाची होती तेव्हापासून मला तिने मोठं केलंय. तेव्हा माझे वडील वारले, ते 31 वर्षाचे होते. मग तिच्यासाठी सगळं करायचंय बस. बघ काय चुलता पुतणे हे सगळं हे काका लोक झालंय. बरोबर. पण पप्पा जेव्हा असतो ना तेव्हा हक्काने आपण जेव्हा गाडी येते बाईकवरून आला पप्पा आला ती मजा असते. पप्पाने काहीतरी रात्रीचं खाऊ आणला असेल आपल्याला, कंपल्सरी ते मला खाऊ घेऊन यायचे. ती यादी डोक्यात भले 6 वर्षाचा असू दे, पण त्यांनी मेमरी अशी देऊन गेलेत ना, तुला रात्री फिरायला जायचंय चल बस राईडला, सगळी फॅमिली राईडला. ती माझा आनंद कुठेतरी तो निघून गेला. काका चुलते पुतणे त्यावर मी खूप रील बनवलेत, पण का बनवलेत कारण ते मला मनाला कुठेतरी लागलेलं आहे की तुम्ही तुमच्या मुलाला हे फटाके आणले, मला ह्या क्वालिटीचे फटाके आणले, त्याला ह्या क्वालिटीचे कपडे आणले, 100-50 रुपयाचे आपल्याला आणले, त्याला 1000 रुपयाचं शर्ट आणलं. हे अशा माणसांनी ना कधीच हे वरती जात नाही. बरोबर. हे तात्पर्य सुख येतात पैशाचं, नंतर त्यांचीच मुलं त्यांच्या बोचावर लात मारतात मोठं झाल्यावर. आज मी आईवर रील बनवली, आईसारखे मला फोन करतात की तू माझा मुलासारखा आता झालायस, माझा मुलगा मला मारायचा, आता त्यांनी मारायचं सोडून दिलं, जी रील दाखवली त्याला. एखादा पिणारा व्यक्ती त्यांनी दारू कमी केली, मला बोलतो दादा मी दारू सोडली, मी आईला उलटा बोलायचो, मी ते ऐकून एवढं बरं वाटलं की एक रीलमुळे एका समजून बसण्यापेक्षा एक रील अशी बनवणार रुपेश, भले मी रोज नाही रील बनवत, मी 10 ते 15 दिवसाला एक रील बनवतो, पण या मुद्देशीर बनवतो ना की ती रीलनी सगळ्यांच्या घरी सुख गेलं पाहिजे. हाय नमस्कार, मी अमोल आणि आपण नेहमी भेटतो, पण भेटण्यासाठी एक मुद्दा लागतो, मुद्द्यांसाठी माणसं लागतात. एक असं व्यक्तिमत्व आहे जे माझ्या शेजारी आहे. सुरुवातीला मला त्यांना असं वाटलं की कसं अप्रोच करू, कारण तो एकतर उद्धटपणे बोलतो असं लोकांचा समज आहे, पण असं नाही आहे. माणसाला ओळखण्यासाठी माणसाला भेटावं लागतं, माणसाला जाणून घ्यावं लागतं, आणि जाणून घेण्यासाठीच आज आम्ही आलेलो आहोत. अशा माणसाला भेटण्यासाठी जो इन्स्पायर करतो, जो मोटिवेट करतो, जो लाखो दिलांवरती राज्य करतो, एक मोठा बंधू म्हणून, एक मोठा भाऊ म्हणून, एक सल्लागार म्हणून आणि एक सपोर्ट सिस्टम म्हणून महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध झालेला इंस्टाग्रामवरचा इन्फ्लुएन्सर नाही तर आपल्या महाराष्ट्रातला एक लाडका असा इन्फ्लुएन्सर आपण म्हणू शकतो. त्यांचे तुम्ही कोणतेही व्हिडिओ बघा, त्यात तुम्हाला ते इन्स्पायर करताना दिसतील. कोणी चुकीचं केलं असेल त्याला दमदाटी देताना दिसतील. असेच आपले लाडके आज आपल्यासोबत आहेत रुपेश दिलीप हुळावळे सर. खूप खूप स्वागत आहे. जय शिवराय. मी तुमचे व्हिडिओ बघतो, त्या व्हिडिओतून मला पर्सनली खूप काही शिकायला मिळतं. बरोबर. पण मला सुरुवातीला तुम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की रुपेश हे कोण आहेत, कुठे जन्म झाला, कुठले आहेत मुळात, घरी कोण कोण आहे आणि काय शिक्षण झालंय. माझा जन्म झाला काळा चौकीमध्ये, इकडेच आहे मी, मुंबई काळा चौकी, गांधी हॉस्पिटल. आणि माझे वडील 6 वर्षाचा मी असताना वारलेत. तर माझ्या आईनेच मला आणि माझ्या ताईला मोठं केलं. तर माझं बालपण इकडे मस्तपैकी कसं गेलंय काय गेलंय ते मलाच माहिती आहे. तर ती माझ्या मनामध्ये जी आग आहे काहीतरी करून दाखवायची, आणि जे मला दुःख आलंय ते लोकांना पण आलंय ना, आता येतंय ते मी अनुभवलंय, पण ते दुसऱ्यांनी नाही अनुभवलं पाहिजे. ते कसे बाहेर आले पाहिजे दुःखातनं, त्यासाठी मी त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करतोय रील मार्फत. मी एकाची पर्सनल बोलू शकत नाही, पण मी अशी एक रील बनवतो की ती एक रील करोडो लोकांच्या दिलापर्यंत जाऊ दे आणि सगळ्यांना सोल्युशन भेटू दे. तर ह्यासाठी मी हे करतो धावपळ. आणि माझं शिक्षण झालं म्हणायला गेलं तर TY BCom झालंय माझं, नॉर्मल कॉमन, MD कॉलेज परेल. आणि माझी आई आणि आता मीच असतो. माझ्या ताईचं लग्न झालंय. ओके. आणि माझ्या आईने मला जेव्हा ती 28 वर्षाची होती तेव्हापासून मला तिने मोठं केलंय. तेव्हा माझे वडील वारले, ते 31 वर्षाचे होते. मग तिच्यासाठी सगळं करायचंय बस. बघ काय बाबांना आता विषय निघाला म्हणून विचारतो, नेहमी तुझ्या पूर्ण नावाचा, आमचं कसं असतं आजकालची जी पिढी आहे नाव आणि सरनेम हे असतं झाले सगळे, पण तुझ्या बाबतीत तसं नाहीये. तर मी एक बघितलंय नेहमी, मला वाटतं की 6 वर्षाच्या एका मुलाने त्याच्या तो एक खूप मोठा दुःख होता
तेव्हा विसरायला मला वाटतं आता तो खूप बराचसा काळ गेलाय. विचारायचो मी लहानपणी माझ्या आईला पप्पा कधी येणार, मग ती आपल्याला फसवायची. तो वय माझं येईपर्यंत 10 वर्ष होईपर्यंत 9 वर्षापर्यंत अशी ती 2-3 वर्ष फसवत राहिली. पप्पा येतील, पप्पा येतील, आता येतील. मी बोलायचो आई पप्पा का नाही येतात घरी, पप्पा का नाही येणार, पप्पा बाहेर फिरायला गेले तुझ्यासाठी खाऊ घेऊन येणार आहेत. मग ते 2 वर्षांनी मला कळलं की पप्पा आता येणारच नाहीत, ते गेले देवा घरी. मग तिने एक दिवशी रडून वैतागून मला सांगून टाकलं पप्पा आता काय येणार नाही. मग त्यानंतर मी शांत झालो एकदम. पण स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा कुठे पण मला वाटतं ज्या व्यक्तीला पप्पा नसतात किंवा वडील नसतात ना, त्या मुलाला बघण्याचा दृष्टिकोन स्कूलमध्ये वगैरे खूप बुलिंग केलं जातं. हे नक्की घडलं असणार, हे मला काही सांगायची गरज नाहीये. असतं ना असं की पप्पा असले ना की ताकद असते आपली. बरोबर. आणि जेव्हा वडील वारतात ना तेव्हा आपल्या घरचा हिशोब चुकतो आणि माणूस परत 20 वर्ष मागे जातो. बरोबर. कारण जी मेहनत आपला बाप आपल्यासाठी करत असतो ना, तो बाप गेल्यानंतर कोण करायला नसतो आपल्यासोबत. बरोबर. फक्त एक मजबुरीचा फायदा घ्यायला एक बाई भेटली, विधवा भेटली, काहीतरी चला कोणतरी लाडू गोडी लावायला येतात. आजकाल माहिती ना विधवा आहे, फायदा करून घ्यायला बघू. पण माझं एक हे माझ्या आईने मला सच्चाईने मोठं केलं आणि इथपर्यंत आणलं. आणि माझ्या पप्पा पण मी मानत नाही की वारलेत म्हणून. नेहमी आज इतके वर्ष झाले तरी पण माझ्या पप्पांचा सकाळी जे खातो तो घास आणि संध्याकाळी एक घास कंपल्सरी जी गोष्ट आम्ही खातो ती सगळी एका प्लेटमध्ये निघतात आणि नैवेद्य दाखवला जातो. आणि मी आज पण माझ्या वडिलांबरोबर रात्री किंवा कधी पण मला वेळ भेटतो मी त्यांच्याबरोबर, दुनिया तुम्हाला वेळ बोलली तरी चालेल, पण ज्या माणसाला जो माणूस या जगातनं गेलाय पण त्याचा आस आपल्या मुलांवर आणि बायकोवर आणि पोरावर असते, बरोबर, तर त्याला तुम्ही मिस केलं ना, आठवण काढली, त्याला कळतं बरोबर की माझा मुलगा मला मिस करतोय, मला घास काढतोय, त्याला आनंद होतो. मग ते आज पण मी त्यांच्या ज्या फोटोशी बोलतो, माझ्या पप्पाचे फोटो घेऊन त्यांना सकाळी उठल्यावर गालावर पप्पी देणं की माझा पप्पा मी तुमची आठवण काढतोय आज पण, आणि मला दुःख काय शेअर करायचंय माझ्या वडिलांना आणि बोलण्यातलं शेअर करतो मी आज पण. त्यांना फील नाही होऊन देत की तुम्ही या जगातनं गेले. आज पण लोक वेडी बोलली तरी चालेल, तुमचं अनकंडिशनल प्रेम जे आहे तुमच्या आईवर बापावर ते या जगात नसले ना हयात तरी पण त्यांच्यावर ते प्रेम जतवत राहायचं त्यांना. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे तू जेव्हा बोलतो तर चारे उभे राहतात. आणि स्टोरी मला वाटतं की एका 6 वर्षाच्या मुलाने आपल्या वडिलांना गमावलं आणि त्याचं दुःख त्यावेळी काय असेल. आजही तो मुलगा मोठा जरी झालाय वयाने पण अजूनही पप्पांसाठी लहानच आहे. मला असं वाटतं की कधी ना कधी एक शेवटी जेव्हा तू पप्पांशी भेटलास किंवा शेवट एक आठवण तुझ्या आहे काही मेमरी, कारण तू लहान असशील, मला नाही वाटत की पप्पा असल्यावर मजाच वेगळी असते रे. काय चुलता पुतणे हे सगळं हे काका लोक झालंय, बरोबर, पण पप्पा जेव्हा असतो ना तेव्हा हक्काने आपण जेव्हा गाडी येते बाईकवरून आला पप्पा आला ती मजा असते. पप्पाने काहीतरी रात्रीचं खाऊ आणला असेल आपल्याला, कंपल्सरी ते मला खाऊ घेऊन यायचे. ती यादे डोक्यात भले 6 वर्षाचा असू दे पण त्यांनी मेमरी अशी देऊन गेलेत ना, तुला रात्री फिरायला जायचंय चल बस राईडला, सगळी फॅमिली राईडला. ती माझा आनंद कुठेतरी तो निघून गेला. पण एकच देवाला विनंती करेन की जेव्हा मी पुढचा जन्म होईल ना माझा त्यावेळी माझ्या पप्पांची पण 100 वर्ष असणार, आम्ही 100 वर्ष जगू आणि एकत्र छान राहू ही देवाला प्रार्थना करेल. यावेळी मला दगा दिला, पुढच्या वेळी पप्पा मला दगाच देऊ शकणार नाही ही विनंती आहे. म्हणून मी बोलण्याची खूप मनापासून भक्ती करतो की पुढच्या जन्मी माझे वडील पण असणार, मी पण असणार आणि आमची फॅमिली आई बी आम्ही सगळे परत एकीने जगणार 100 वर्ष एकत्र. ज्यांची माझी खुशी गेली आहे पप्पांबरोबर फिरायची 8व्या वर्षात 9व्या 10व्या ते सगळं ते माझं एज आई बरोबरच गेलं. पण आईने मला कमी नाही दिली भासून कधी पप्पांची, पण तरी पण जी एक होल अँड सोल फॅमिली असते ना पप्पा आई ते सगळं मला सुख नाही भेटलं ना, ते पुढच्या वेळी मी देवाला विनंती करेल की माझे पप्पा तेच मला पाहिजे आणि जे लाईफ इथे चुकली त्यांची ती पुन्हा अशी चुकली नाही पाहिजे. त्यासाठी मी देवाला खूप मनापासून निस्वार्थपणे पूजा करतो बस बोलण्याची. मला म्हणजे स्टोरी खूप थोडीशी सँटी स्टोरी आहे, थोडंसं दुःख आहे, पण या दुःखातून आहे ना, या दुःखातून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहे समाजासाठी आहे. असे तुझ्यासारखे असंख्य लोक आहेत ज्यांनी आपले आई वडील लहानपणीच गमावलेत. खूप खूप जण आहेत. हो, जो एकदम धाटपणे सांगतो बोलतो, आवाज त्याचा एकदम खंबीर आहे, त्या डोळ्यात मला अश्रू दिसते. आज आठवण आलेली आहे. येते पप्पा माझा म्हणजे हा शब्दच पप्पा यावर मी रील पण बनवली. बापासारखं कीर्तिमान कोण नाही या जगात. तुमचा काही विषय झाला ना एक बाप असा व्यक्तिमत्व असतो जो विचारतो बाळा काय झालं, चुकी तुझी होती का, काय तुम्ही भांडणं पण करू नये,
पण जिथे बाप नसेल ना त्यावेळी दुनिया तुमची चुकी काढते की तुझी चरबी असणार, बरोबर. तूच काहीतरी केलं असणार. मग तो कोणी असू दे, हम्म. बाप असेल तो खंबीरपणे, Right. भले पिणारा पण असू दे, तो तुमच्याकडे बरोबर. खंबीरपणे उभा असतो. बरोबर. आणि बाप नाही ना तर तुम्हाला इज्जत नाही. राईट. तरी बापासारखी लाटी ना आपल्यासोबत पाहिजे, बरोबर ना. ही सावली नाही तर तुमचं गणित आयुष्याचं चुकतं. राईट. तर आज मी माझ्या बापाला आठवण काढतो ना तर मला फील पण होतं की हा माझा पप्पा ऐकतोय. तर आपण फील करत राहायचं नेहमी की माझा वडील जिवंत आहे, माझा वडील. तर तुम्ही पण हे प्रयत्न करा की Right, right. वडील नाहीत राईट. पण ते माझ्यासोबत नेहमी आहेत, राईट. नेहमी. बस हेच. आपल्यासारखी हा. म्हणजे फार कमी लोक आहेत ज्यांना ती कमी भासते, पण ज्यांच्याकडे ऍक्च्युली आई वडील आहेत नाही व्हॅल्यू नाही. त्यांना अजिबात व्हॅल्यू नाही आहे. Value नाही. आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. मग खरंच तुम्ही तुमच्या आईवडिलांची कदर करायला शिका. दुःख तोपर्यंत असतं जोपर्यंत तुम्ही घेऊन चालताय. बरोबर. जेव्हा तुम्ही दुःखाला सोडता ना तेव्हा दुःख संपतं. आणि मला वाटतं अनेक वर्ष यांनी संघर्ष केला आहे, यांच्या आईने संघर्ष केला. एक इन्सिडेन्स मला असं सांग, जेव्हा स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये असताना, तर तुझी परिस्थिती मी एकदम डीपली जाणार नाही, पण त्यावेळी तुला जाणवलं की आज माझे पप्पा असते ना तर याला मी सामोरं गेलो नसतो. एक कोणताही असा प्रसंग तुझ्या आयुष्यातला किंवा आई हा. नेहमी तुला सपोर्ट केलाय, तर एक अशी गोष्टी जेव्हा तुला आहे. पप्पांची कमी भासली. भरपूर गोष्टी आहेत. काय आपण आपले पप्पा आणि समज त्यांचे जे भाऊ बंधू असतात, आपल्याला वाटतं की ती सख्खी नाती आहेत. बरोबर. त्या नाती फक्त पैशासाठी असतात. राईट. राईट. बरोबर. राईट. राईट. आणि ज्यावेळी पैसा माणसाकडे येतो ना माणूस वेडा होतो. त्या माणसाकडे म्हणजे अपेक्षा नसते पैसे येणार आहेत, पण त्याकडे आश्रममध्ये आले ना राईट. तो वेडा होतो. म्हणजे एक श्रीमंत माणसाकडे पैसे आले ना तो वेडा नाही होत, कारण त्यांनी खानदानी पैसे बघितले. बरोबर. बरोबर. पण एखाद्याकडे अचानक भयानक मध्ये पैसे आले ना तो वेडा होतो. तसं माझे पप्पांचा बिझनेस छोटासा होता. हम्म. ते परफ्यूमचे कुकरचे त्यावेळी चालायचे ते. मग ते बिझनेस हँडओव्हर झाला एकाला. हँडओव्हर झालं म्हणजे ते भेदभाव होतो ना. मी त्यावर पण रील बनवली असतात का काका पक्का वैरी असतात सगळे, बरोबर, पक्का बरोबर. वैरी, काका चुलते पुतणे. त्यावर मी खूप रील बनवलेत. पण का बनवलेत, कारण ते मला मनाला कुठेतरी लागलेलं आहे की तुम्ही तुमच्या मुलाला हे फटाके आणले, हो. मला ह्या क्वालिटीचे फटाके आणले, त्याला ह्या क्वालिटीचे कपडे आणले, 100-50 रुपयाचे आपल्याला आणले, त्याला 1000 रुपयाचं शर्ट आणलं. हे अशा माणसांनी ना कधीच हे वरती जात नाही. बरोबर. हे तात्पर्य सुख येतात पैशाचं. हो. नंतर त्यांचीच मुलं त्यांच्या बोचावर लात बरोबर. मारतात मोठं झाल्यावर. तर काही म्हणायचं गम वाटत नाही, पण मला ते फील झालं की बाप नसला ना की तुम्हाला तुमची वस्तू पण आहे ना खूप Struggle पद्धतीत द्यायला Right, लागतात ते right, लोक. right. आणि ती वट नाही. तुझी मोठ्या लेवलची स्कूल पाहिजे असेल बरोबर. समज, म्हणजे मिडल थोडं तरी वरती, तर तुला एकदम म्युन्सिपाल्टीत पाठवतील. ते प्रयत्न करतील की म्युन्सिपाल्टीत जाऊ दे रे, काय फरक पडतोय, कुठे शिकला नाही शिकला. फक्त बापालाच पडलेलं असतं की माझा पोरगा वाघ झाला पाहिजे, बरोबर. चांगल्या शाळेत शिकला पाहिजे, ह्याला चांगले फटाके आणले पाहिजे आणि ह्याला चांगले कपडे घातले पाहिजे आणि मला याला चांगली गाडी पण द्यायची. तो बापाचा विचार असतो आपल्या बरोबर. की सेटल करायचं याला. पण जेव्हा बाप नसतो तेव्हा कोण आपल्याला सेटल बिटल करत नाही. हा खाली कसा पडेल, हा बरबाद कसा होईल. मग आपल्याला खूप प्रयत्न पण केले गेले की हा दारू कसा पियेल, नादी कसा लागेल, हा सिगरेट कसा पियेल. आपल्यातल्या घरातलीच माणसं असतात ही. त्यांनी खूप प्रयत्न पण केले पण ते सक्सेस नाही झाले. ते कारण मी घरी येऊन सांगायचो की लहानपणी मला इथे इथे ना माझा काका इथे इथे मला घेऊन जायला बघतो, हे लोक मला हे दारू प्यायला बघतात की हा पितो काय. पण मी माझ्या आईला नेहमी सगळं येऊन सांगतो. ते तुम्हाला वाटत असेल की कोणा मला वाटतं आईला काय सांगायचं, मी मोठं झालोय. अरे आईंना सगळं सांगायचं. आई देवत आहे घरचं आणि आई बरोबर सगळ्यांच्या पाळण्यात पाय ओळखते, बरोबर आहे की. तर आईला नेहमी सांगायचं मान सन्मान तिला द्या, ऑटोमॅटिक तुम्ही मोठे होणार, ऑटोमॅटिक मोठे होणार. कोणी दुनिया तुम्हाला मोठी नाही करणार. हे फक्त तुमचं खायला आलेले असतं. बरोबर. जसं माझा बाप गेला तसं सगळ्यांनी लुबाडून खाल्लेलं आहे. हा. तर मला त्यांच्याकडनं काय नको, बरोबर. तुमचं प्रेम पण नको आणि काय पण नको तुमच्याकडनं मला. तुम्ही लांब ना, तुम्हाला नमस्कार, ह्यांना नमस्कार करायचा असतो आणि ह्यांना काहीतरी करून दाखवायचं. राईट. आणि जेव्हा तुमच्या बापाचा साया तुमच्यावर असतो ना, तुम्ही ऑटोमॅटिक मोठे होत जाता. बरोबर. तुम्ही कार्य फक्त चांगले करा, तुमच्या जे वडिलांची आत्मा असते तुमच्या सोबत उभी राहते कार्याला चांगली. एक्झॅक्टली. मग त्याच कार्यासाठी मी तयार आहे आता. आणि मी आता सगळ्यांना मोटिवेट त्यावेळेस करतो की माझ्या बापा साया आहे माझ्याबरोबर आणि पूर्णाचा आशीर्वाद. तर मी लढणार आता. मग हा तुझ्या सगळ्या व्हिडिओ आम्ही बघतो ना तर नेहमी आम्हाला जाणवतं की हा खूप रागिष्ट आहे. हा सगळा राग आहे, हा राग आहे. हा राग तुला कळला असेल आता कसला आहे.
मला गणित माझं लाईफचं चुकवलं, हो बरोबर. हो मला दुःख दिलं तर ते टेन्शन नाही. बरोबर. माझ्या आईला जे रडवलं गेलं, हम्म, बरोबर, हम्म. ते दुःख आहे. तुला कोणी इन्सल्ट केला 4 चौकामध्ये ना, तो सोडून द्यायचं. बरोबर. पण जेव्हा तुझ्या आई वडिलांची इन्सल्ट लहानपणी कोणी केली आहे तुझ्याच आई बापाचं खाऊन, हम्म. मग ते सण नाही होणार. ते विसरायचं पण नाही. बरोबर पण आपण लहान असतो तेव्हा मोठी पकडतो ना अशी. बरोबर बरोबर बरोबर. मोठा झाल्यावर मी ताकद आली की याला दाखवणार, हो आता हा बलवान आहे ना. हो मग तो वाढत जातो, बरोबर ना. तो जसा म्हातारा होत जाणार, आपण यंग होत जाणार. बरोबर. मी पण बोलत नाही की मी यंग राहणार, पण देवाने सगळं सर्कल बनवलंय. हम्म, पैसा येतो, पैसा जातो, बरोबर. दुःख येतं, दुःख जातं, बरोबर. सुख पण येतं. बरोबर. तर त्यांचा घमंड आहे ना, तो देवच चूर करून टाकतो. हम्म, जेव्हा गुडघे दुखायला लागतात ना बरोबर. वयानंतर, मग त्यांना बरोबर. कळतं की मी चुकलो रे. राईट. चुकलास ना, मग तू वेगळं ठेव. अशा लोकांची नाती नाही ठेवायची. एक्झॅक्टली. अशा लोकांना विसरून जायचं, भले ते नातेवाईक असू देत. बरोबर. जे वेळेला तुमच्या आले नाही आणि त्यांनी खूप भेदभाव केलाय कपड्यांमध्ये, ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये, तुमचंच खाऊन, तुमच्याच बापाचं खाऊन, हम्म. त्या लुबाडणाऱ्यांना ना कधी विश्वास नाही ठेवायचा. ते मग आपलं रक्तच नाहीये ते. हा, आईवर फक्त विश्वास ठेवा, मोठे होणार तुम्ही. बरोबर. मी बघितलं तू खूप फॅमिलियर पण आहे. तू आईचे बर्थडे सेलिब्रेट करतो, ताईचे बर्थडे आपण सेलिब्रेट नाही करतो. करणार तर कोण करणार. हा, मला ते खूप असं म्हणजे सगळ्या बहिणी भावांना किंवा सगळ्यांनाच एक विनंती आहे. म्हणजे आम्ही हे नाही म्हणत की रुपेश दादा करतो की आम्ही करतो म्हणून. आम्ही खूपच मोठा केला हा. पाहिजे बर्थडे, एकदम करोडो खर्च केले पाहिजे. हा. नाही, एक केक आणला, बॉबल उडवला असा फोडून, आई पाया पडले, ती पण त्यात रुबाबात खुश होती. नाही, पण हे तुझ्या हे करताना मला ते जाणवतं की त्यावेळी नाही करू शकलो ना, त्या हौशी आत्ता करतोय. बरोबर. राईट. त्यावेळी नाही करू शकलो, आता करायचं. जेवढं प्रेम देऊ शकतो देऊन जायचं. राईट. आणि लवकरात लवकर पुढच्या जन्मेची वाट बघायची की माझं परिवार पुन्हा तसं कसं असणार, वा वा वा. ती वाट बघतोय मी. पण हे कार्य करून जाणार मी, चांगलं इथे नाव करून जाणार, सगळ्यांना दुःखातनं बाहेर काढून जाणार. एवढं तुझी- सत्य आहे माझं. तुझी स्टोरी आहे ना, ती ऍक्च्युली एकदम मनाला भावते पण आणि इमोशनली पण करते. मला एक जाणवतं की तुझं दुःख खूप मोठं आहे. ठीक आहे. तू समाजाचा बोजा पण खांद्यावरती उचललाय. अनेक इन्फ्लुएन्सर आहेत सोशल मीडियावरती, रील्स बनवतात, लिपसिंग बनवतात, पॉप्युलर आहेत, तुझ्याही पेक्षा जास्त त्यांचे फॅन फॉलोईंग आहेत. पण तू लोकांना इन्स्पायर करतो. त्यातून अनेक लोक इन्स्पायर होऊन बरेचसे लोक आत्महत्येचा विचार करतात. ते तुझा व्हिडिओ बघून बाहेर येतात किंवा तुला मेसेज येत असतील असे येतात. की दादा थँक्यू, तुझा व्हिडिओ बघितला, आम्ही खुश झालो, मला एक हिंमत मिळाली की दुःखातून सुखात कसं जायचं. आणि सुख आणि ह्या सगळ्या गोष्टी क्षणिक आहेत. हा तू लहानापासून अनुभव घेतलायस. पैसे हे काय नाही, क्षणिक सुख असतं, बाकी काय नसतं. आणि खूप जण मला असे रस्त्याने भेटतात येतात. 16 वर्षापासून ते 50-60 वयापर्यंत भेटतात, सगळे भेटतात. आज मी आईवर रील बनवली, आईसारखे मला फोन करतात की तू माझा मुलासारखा आता झालायस, माझा मुलगा मला मारायचा, आता त्यांनी मारायचं सोडून दिलं, जी रील दाखवली त्याला. एखादा पिणारा व्यक्ती, त्यांनी दारू कमी केली, मला बोलतो दादा मी दारू सोडली, मी आईला उलटा बोलायचो, मी ते ऐकून एवढं बरं वाटलं की एक रीलमुळे एकाला समजून बसण्यापेक्षा एक रील अशी बनवणार रुपेश, भले मी रोज नाही रील बनवत, मी 10 ते 15 दिवसाला एक रील बनवतो, पण या मुद्देशीर बनवतो ना की ती रीलनी सगळ्यांच्या घरी सुख गेलं पाहिजे. बरोबर. सुख पाहिजे की भाई माझा मुलगा मला मारतो. आणि माझं म्हणणं असं की मी दारू नशा करत नाही म्हणून मी कोणाला फोर्स पण करत नाही की तुम्ही करू नका, पण एवढ्या पण लेवलला करू नका की तुम्हाला आई वडील कळणार नाही. बरोबर. आणि आजकालचे नशे एवढे डेंजर आले की आपल्या आई वडिलांना मारतात. हो. ते मारण्यापेक्षा हे सगळं करतात ना, म्हणून मला असं वाटलं, मी डोळ्याने बघितलं ना की लगेच मला कॅच होतं. कॅच झालं की मग ते डोक्यात राहतं माझ्या. डोक्यात राहिलं, मी लेखन मध्ये भाषा आहे, मी लिहितो आणि डोक्यात ठेवतो की आईसाठी मला लिहायचंय. मग ते लिहिल्यावर मला कळतंय एकच आई नाही, या सगळ्या आयांवर कोणावर जास्त ऑब्व्हियसली आपली पोरं मारतायत त्यांना घरी, हे मला पैसे पाहिजे. ते नशेमुळे कळत नाही. तर आपण नशेबद्दल पण काय बोलायला गेलो ना तर त्याच्यामध्ये हात मोठे मोठे असतात. बरोबर. तर माझी सांगते बाळा तू नको त्या नशाबंदी आणि त्याच्यामध्ये पडू. मी बोललो मी कोणाला घाबरत नाही. बरोबर. पण बोलते मला पप्पा नाही, पप्पांचं प्रेम नाही भेटलं मला, तू मुलगा आहेस, मला असे पण नाही की 2-3 मुलं आहेत. आणि बरोबर मग जास्त रिस्क पॉलिटिकली मला बोलते ती मध्ये घुसू नकोस, कोणाबद्दल बोलू नको की कुठून येतं काय येतं. पण हे ड्रग्समुळे बरबाद झाली पिढी आहे. बरोबर बरोबर. पहिली पण लोक नशा करायची, पण आपल्या आई वडिलांना ओळखायची, मान द्यायची, आई बघेल माझी, बाप मारेल माझा, मला कमी होऊन जायची, असे काहीतरी करायचे. रिस्पेक्ट होता, रिस्पेक्ट होता, तेव्हा मिल होते, मस्त होतं, सगळं चांगलं चालायचं. आता तिच्या काय नशा करतात त्यांना कळत नाही. सोनं पाहिजे आई, पैसे पाहिजे, आयफोन पाहिजे, मी रस्त्यात पैसे काढ, कामावर ना आली पैसे दे. मी बोललो हा असं करतो.
ते वेगळ्या लेवलच्या नशेमध्ये आहेत. त्यांना आपण असं समजू शकत नाही. बरोबर. रील काढायला लागलो, बरोबर. ती रील नशेडीच्या पण समोर गेली ना कुठच्या, हो. तो पण सुधरून जाईल बरोबर, की त्याला लाज वाटते. आले मी रनिंग करताना नशेडी पण आले, हो. दादा मी नशेमध्ये पण मला तुझी व्हिडिओ बघून रडायला येते, पण लगेच नाही सुटणार, पण हळूहळू सुटेल. मला असे बोलायचे, हळूहळू सुटेल, प्रयत्न करतोय, तुझी रील बघून डोळ्यात पाणी तर आलं पण नशा सुटत नाही, पण मी ट्राय करेल ना, मला वाटतंय ते करायला. आणि ते मिठी मारून निघून जातात. मी असं नाही बघत की तो पियालाय, मिठी पाहिजे ना, घे चल ये, सोडतोय ना भावासारखा शब्द ते, हा सोडतो. कित्येक जण मला भेटतात हॉटेलला जेवायला बसल्यावर. मी शाण्याला मिठी नाही मारत, पण जो गरीबातला गरीब पण असेल ना, मला त्याने मला रुपया तुझी व्हिडिओ बघतो मी, दारू सोडली माझ्या छोट्या भावाने, त्याला मिठी मारतो, ये इकडे फोटो पाहिजे, फोटो. मी स्टार आहे म्हणून फोटो नाही देत, त्यांना ते आठवून पाहिजे स्वतः फोटो घाबरत बोलतात, फोटो भेटल. अरे भाऊ आहे मा तू, माझा भाऊ आहे, मी पण मनुष्य आहे. बरोबर, तू घाबरायचं नाही. बोललो हा रुबाबदार वाटतो म्हणजे हा शेट आहे असं ना, काय नाही समजायचं. माणूस हा माणूस असतो. बरोबर. या धातूला आपण व्हॅल्यू दिली, सोनं पैसा, बरोबर, हे देवासाठी सगळे कचरा आहे, बरोबर, आपण माती आहे. बरोबर. तर त्या स्टाईल मध्ये राहायचं. एकदम माती आहे ना, तर नाव करून निघून जायचं. तर नाव करायचं रील्स मधनं, सगळ्यांच्या हृदयावर राज करायचं, आणि मला पण एक दिवशी निघूनच जायचंय ना. तू तर एकतर तू समाजकारण करतोय, ठीक आहे, याच्यातून तुला काही मोह नाहीये, तुझे रील्स लोक बघतात, इन्स्पायर होत आहेत, पण आता ह्याच्यात ट्रोल पण कधी कधी लोक करत असतील. अशी कधी धमकी किंवा असं काही आलं नाही? तो रोजचा नाश्ता असतो. सुरुवातीला असा काही काळ होता जेव्हा तू लोकांना उत्तर द्यायचा, दादा हे बंद कर म्हणून? पहिल्या स्टार्टिंगला असं आपण यंग असतो ना, आपलं असं वाटतं की भाई एका रिप्लाय दिला पाहिजे. नंतर तुला कळतं की भाई एक मेसेज द्यायचा मला 10 यायला लागले, निगेटिव्ह लागले. मला कळलं असे काय करतायत, म्हणजे त्यांना तर मेन नशा सोडायचा नसतो. बरोबर. मग ते आपल्या कुठून तरी दाबायला बघतात, कारण त्यांच्या घरचे परेशान करून आपली सोडून सारखी दाखवतात. मग ते आपल्याला कुठून तरी थ्रेड मेसेज पाठवणार, मी असंच बघतो, रील बंद कर, हे कर. बघ, मी परमेश्वराशिवाय आणि माझ्या आई वडिलांशिवाय माझ्या बापाला घाबरत नाही. बरोबर. एवढी ताकद आहे आपल्याला, मेलो तरी हरकत नाही. पण ह्यांची काय ना, आई काय बोलते, तुझं स्वप्न डोंगर आहे. बरोबर, बरोबर, बरोबर. तुला सगळ्यांना जपायचंय, बरोबर, सगळ्यांना प्रेम करायचंय. तर एक चिरीमिरी ना असे की येणार तुझ्या भुकणार. तू सगळ्यांबरोबर भांडत बसलात ना, तुझी स्पीड स्लो होणार. बरोबर. स्पीड स्लो झाली तर तुला तिकडे पोहोचायला वेळ लागला. राईट. मग ती स्पीड स्लो न झाली पाहिजे तुझी. मग त्यांना असं अवॉइड कर, टिचकिरी अवॉइड करायचं, टार्गेटवर जायचं. ते आपल्या लेवलचे नाही होऊ शकत ना, ते फक्त अंगावर असे भुकू शकतात. ह्याला कसं थांबू शकतो रे, ह्याला कसं, हा कसं चाललाय असा, हा सगळ्यांच्या जीवावर राज करतोय. माझी बायको पण त्याच व्हिडिओ बघते, पोरं पण, माझी आई पण त्याच व्हिडिओ बघते. अरे बघते म्हणजे माझा मुद्दाच चांगला आहे ना. बरोबर, बरोबर. आणि तू काहीतरी वाईट करा अशी म्हणून तुला माझे व्हिडिओ काहीतरी वाईट वाटत असतील. आणि मग तुला बोलतच नाही ना, मी इतर नाही बोलतो, ते तुझ्यावर आहे. तुझ्यावर तुला व्हिडिओ कुठच्या पद्धतीने घ्यायचा. पण व्हिडिओ मी बंद नाही करत. आणि किती थेट मेसेज आले, मी असाच 15 ते 10 दिवसामध्ये माझी एक थॉट मध्ये येणार, ती रील डोळ्यासमोर काहीतरी वाईट घडतं, ती बनवणार मी. बरोबर, बनवत राहणार. मला याच्यापासून असं काय नाही की रोज रील टाकायची, मला मिळून आले पाहिजे. नाही, माझे स्वामी बसले माझ्यासोबत, मला मी रील टाकणार आणि ज्यांच्या हृदयापर्यंत पोहोचायचं मी पोहोचत राहणार. आम्ही तुझे व्हिडिओ बघतो ना, तू ट्रेंडिंग टॉपिक असतो, समाजात काहीतरी चुकीचं घडतंय, त्याच्यावरती तू येऊन राग व्यक्त करतो. आणि मला वाटतं की कोणीतरी येऊन बोलावं. सगळे इन्फ्लुएन्सर नाही करत, तू हे नाही करत की किती व्ह्यूज येतील, किती लाईक्स येतील, त्यासाठी नाही. तुला, मला असं वाटतं की तुला एक मेसेज द्यायचा लोकांना, पुढे अशा घटना होणे. मध्यंतरी तू एक व्हिडिओ टाकलेलास, आणि खूप ऍक्च्युली खूप निंदेची गोष्ट आहे की महाराष्ट्रात हे घडतंय गेल्या काही वर्षात. मालेगाव मधली जी घटना घडली त्याच्यावरती तू व्हिडिओ बघितला, टाकलास. मी व्हॉट्सअपवरती, तुझा नंबर माझ्याकडे आहे, लकीली मला तो व्हिडिओ दिसला. तर तुला बघून मी पण माझ्या चॅनलवरती तो व्हिडिओ टाकला, बरोबर, माझा बनून. पण त्याच्यातून राग दिसतो. मला वाटलं की रुपेश दा करतोय, मी मीडियातला पर्सन आहे, मी का नको करू. हे जर आपल्यासारखेच लोक करू शकतात ना, इन्फ्लुएन्स करणं आपलं काम आहे आपलं. आणि त्यातून आपल्याला काय नकोय, काय मिळणार आहे, काय नाही. आपला फायदा कधीच बघायचा. तुला काय बोललो मी, बरोबर, जर तुला मोठं बनवायचंय, यशाच्या पायरीवर यायचंय ना, खूप साऱ्या लोकांना पैसे कमवायचे. मी लोकांना एकच आयडिया दिली, तुम्हाला पैसे कमवायचे ना, पहिले स्वतःचा स्वाभिमान आणि स्वतःची इज्जत वाढवा, तुमचं नाव वाढवा, बरोबर, पैसा तुम्हाला शोधत येईल. राईट. रुपेश दा, तर मागच्या आठवड्यात म्हणजे 3-4 दिवस झाले एक मोठी घटना घडली. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. गेल्या वर्षी अशीच घटना बदलापूरमध्ये घडली होती. हे सगळे नराधम आपल्या समाजात वावरत आहेत.
त्याच्यावरती एखाद्याने आवाज उठवला, त्याला आवाज दाबण्याचा प्रयत्न कोण करत नाही, पहिली गोष्ट त्याला सपोर्टही करत नाही. बरोबर. मग हे लोक बिळात लपून का राहतात आणि का अशा घटना सारख्या सारख्या होत आहेत? ह्याला कारण काय? असं एक व्यक्ती म्हणून माहितीये हे धाडस यांच्याकडे कुठून येतं माहितीये, ह्यांना असं काय नाही, त्यांना वाटतं पनिशमेंट काय एवढीशीच आहे, डोक्यात ठेवतात की काय पनिशमेंट असेल. बरोबर. कोणतरी यांच्या डोक्यात भूत चढवतं. आजकाल मर्डर करतात, रेप करतात, त्यांना असं वाटतं पैसा बापाचा भरपूर आहे, कोण सोडवणार, गुंडेवारी आहे मी, पैसे माझ्याकडे, सुटेल असा सुटेल असा. मग त्यांना थर्ड पार्टी कोणतरी डोकं देते, ताकद देते. भले त्यांचेच कोणतरी घरचे असतील, काय असतील माहिती नाही, पण त्यांना ते ताकद कोणतरी देणारी पार्टी असते. मग हे रुबाबात येतात आणि रेप कर, काय पण कर. पण मला हे जे लहान मुलींचं झालं नाही, लहान पोरीचं 3.5 वर्षाची 3 वर्षाची होती, ते मला चिड काय येते की अशा लोकांना जागेवर ऑन द स्पॉट जाऊन टाकला पाहिजे. बरोबर. आणि माझं म्हणणं आहे, सगळे बोलतात बरोबर आहे, ऑन द स्पॉट जायला पाहिजे, पण त्याच्या पाठी अजून कोण कोण होते, अजून होते का, त्याला बसून पहिला विचारलं पाहिजे, ते पण चटके देऊन. असा कोण सांगत नाही, फटाफट चटके अर्धा जाळत टाकाय, त्याला जाळायचा, बरोबर, टाका त्याला ऍसिड मध्ये, नावं सांगत राहा, त्याला जखमा द्या, काढ, असं सोपं विसरू नका, सांग तुझ्यावर कोण होतं का. कारण गुन्हेगार असतो तो एकटा नसतो, त्याच्या पाठी खूप सारे गुन्हेगार असतात. बरोबर. तर ते एकच जण नाही लढला पाहिजे, गेले तर सगळे लढले पाहिजे, सगळे जागेवर मेले पाहिजे. बरोबर. माझं म्हणणं हे. तर थोडी ऍक्शन घ्यायला वेळ लागते, पण आपण एकीने ताकदीने असा विषय काढत राहिलो ना रील मध्ये, तर ते एक ना एक दिवस पॉसिबल होणार. बरोबर. बरोबर होणार पॉसिबल की एखादा आला, एक दिवस लागेल ना. सर जागेवर तुम्ही जाळू शकत नाही रेपिस्टला, पण रेपिस्टला तुम्ही त्यावर बसा, त्याला चटके द्या, जाणाऱ्याची बोट नका बिका छाटून काढा, तनातन कोण होतं तुझ्यावर, अजून कोण आहे तुझ्याबरोबर, कोण आहेत, करा, मारा मस्तपैकी. त्यानंतर त्याला जागेवर जे नावं घेतो सगळ्यांना मिळून मारून टाका, संपला विषय. ऑन द स्पॉट ऍक्शन. हे पण ह्याच्यामध्ये असं पण खूप वेळा होतं ना की एखादा निर्दोष असेल, त्याचं नाव घेतलं गेलं किंवा तो अडकला, म्हणून मला वाटतं की भारतीय कॉन्स्टिट्यूशन आहे ना, त्या गोष्टींसाठी कुठेतरी थांबलेला असेल, असं अनेक लोकांचं मत आहे. एवढ्या दिवसाचं पण नको ना की घरचे आई बाप मरून जातील. बरोबर. की न्याय कधी भेटणार, कधी भेटणार. बरोबर. तर एक वेगळा कॉन्स्टिट्यूशन बनवा की लहान पोरींचा हे लोक जे रेप करतात ना, यांच्यासाठी वेगळा तुम्ही लॉ बनवून टाका. बरोबर. डायरेक्ट ऑन द स्पॉट, एका दिवसामध्ये फास्ट ट्रॅक सारखं संपला, पटापट बसणार, डायरेक्ट त्याला आम्ही ह्या 3rd डिग्री 4th डिग्री 5 डिग्री काय 10 डिग्री दे त्याला तर सोडायचंच नाही आपल्याला. बरोबर. बरोबर. पण त्या एक दिवसामध्ये त्याकडनं जेवढी डिटेल निघेल तेवढी काढा आणि फटाफट त्याला रातोरात संपून टाका. आणि एक्झाम्पल ठेवा, त्याला नीचला द्या, नाही आणि एक्झाम्पल दिला पाहिजे असा, तरच हे कुठेतरी घाबरत. एक्झाम्पल दिलंच पाहिजे, एक्झाम्पल देतच नाही ना आपल्याला. राजेशाही पाहिजे. गेल्या वर्षी तुला आठवत आहे, बदलापूरमध्ये एक अशीच घटना घडली होती. एक अक्षय नावाच्या नराधमाने एका बदलापूरमध्ये एका स्कूलमध्ये जाऊन त्यांनी तिथे तो शिपाईचं काम करत होता, त्यांनी ते केलं. पोलिसांनी मला वाटतं खूप प्रेशर आला असेल असं म्हटलं जाते, एन्काउंटर केला. आता पोलीस दबाव होता काय होता माहिती नाही, पण तिथे लोकांना समाधान तरी मिळालं की नराधमांचं ऑन द स्पॉट. आणि कोण काय पण आपल्या व्ह्यूनी दाखवतात की त्याला काहीतरी बोलायचं होतं, अजून कोणाचे हात होते, हा कोणाला तरी ती पोलीस अप्लाय करायचा, बरोबर, काही सांगत होते. ते आपण तिथे नव्हतो, आपल्याला काय ते माहिती नाही. बरोबर. पण आपले तर्क काय पण लावतात, आपलं लावतात. पण माझं आहे की त्याला न्याय भेटला, त्याच्या फॅमिलीला बरं वाटलं. पण जर ह्याच्या पाठी अजून 4-5 जण असतील आणि ती वाचली असतील, त्यांना वाटतंय देवाकडनं वाचत नाही कधी. बरोबर. ती पण तशी सडूनच मारणार, जसं त्या मुलीला बिचारीला मारलंय तुम्ही. बरोबर. जसे हे लोक रेपिस्ट कसंही दगड टाक, डोक्यात रेप कर, मारून टाक, जाळून टाक, तसे पण त्यांचं आयुष्य जे वाचतात ना हे लोक, यांची लाईफ चांगली नसते. बरोबर. हे पण असेच सोडूनच घाबरून मरून जातात. बरोबर. बरोबर. 100%. उद्या ना परवा मला पकडतील की काय. बरोबर. बरोबर. मी वाचून तरी काहीतरी कळलं तर. बरोबर. ते डिप्रेशन मध्ये मारतात. बरोबर. 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 सगळं पण लक्ष नाही द्यायचं. खूप सगळ्यांची तोंड आहेत, काय ना काय बोलत राहतात. राईट. आपण लक्ष नाही, पण न्याय द्यायला बघायचा, व्हिडिओ काढत राहायची. पण असे जे लोक आहेत ते घरात पण असतात, लोकांना कळतं, बायकोला माहिती असतं, आईला माहिती असतं, बहिणीला माहिती असतं की माझा दादा, माझा भाऊ, घरातला पुरुष असा आहे, त्याचे ते चाळे व्यवस्थित नाहीयेत, त्यांना माहिती असतं घरात, पण ते इज्जतीला घाबरतात की बाहेर कळलं तर समाजात काय इज्जत होईल. कारण घरात असं होत आहे खूप जणांच्या. ठीक आहे, कुणाचा तरी काका
पुतणीलावरती काहीतरी चालू आहे, चालू आहे. अजून पण चालू आहे. आपण इथे बोलतोय पण कुठे ना कुठे हे सुरू आहे. तो पोचतोय म्हणून तो अत्याचार करतोय, हो. तिच्यावर अत्याचार करतोय. घरातली गोष्ट आहे, बाहेर निघून. विनाशकालीन विपरीत बुद्धी असते. बरोबर. त्यांना ते त्यावेळी सुचतं, काय सुचतं काय कळत नाही. त्यांचं संगत त्यांना बदलते, काय ते स्वतःच्या मागं. आपण बोलतो ना, ह्यांच्या संगतमुळे असं झाला, त्या संगतमुळे असं झाला, त्याच्यामुळे ह्यांनी ह्याचा रेप केला. काय नाही, ज्या माणसाला जी गोष्ट करायची असते तो स्वतःच्या मनानेच करतो. बरोबर. त्याला कारण लागतात फक्त उगाच. हो. एका दारुड्याला दारू प्यायची असते तर तो उगाच सांगतात माझा पोरगा ह्या पोरामुळे बिघडला. नाही, त्याला प्यायची होती म्हणून तो काही कारण देणार. माझा ब्रेकअप झालं म्हणून पियायला लागलो, मला टेन्शन आलं, आई आजारी होती मग पियायला लागलो. तुला प्यायचीच होती म्हणून तू पियालायस. बरोबर. कारण देऊ नको. बरोबर. ज्याला रेप करायचा असतो ना तो नीच मनापासून पहिल्याच वृत्तीने असतो की मला करायचाच आहे. तो कोणाच्या संगतीने बिंगतीने काही करत नाही. बरोबर. करायचं. मग त्या लोकांना चटके देऊन अजून एका दोघांची नाव, पण एका दिवसात रिझल्ट. बरोबर. झटकी फट, विषय लगेच क्लोज. आणि त्याच्या बातम्या आल्या पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, थरकाप भरला पाहिजे की त्याला कोणी जाळाला, कसे त्याचे पाय जाळायला चालू केले, नख काढत. बरोबर. बरोबर. अरे इन्स्टंट देत नाही द्यायची माणसाला. बरोबर. की फाशी लावली मी, माझ्या नाही, तिला चिडून मारलास ना, डोक्यात दगड टाकलीस ना, मग तुझ्या टाकलं कसं वाटणार तुला? फील झालं पाहिजे ना. बरोबर. एक एक टाचण्या टाकायच्या अंगात. बरोबर. माझ्याकडे क्रूर 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 तडपून मारा त्याला. बरोबर. त्या लाडक्या बहिणीला माहित तू असं केलं, ती गाव साईडची गरीब फॅमिली, त्यांना तुला वाटलं काय करणार आहे लोक, पण तसाच तडपून त्याला मारायचं. एक एक नख, एक एक पाय ऍसिड ओतून थोडा 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 थोडा. बरोबर. त्या पूर्ण 2 दिवस त्याला असं तडपवा ना. तेव्हा आम्हाला, आणि ती व्हिडिओ टाका सोशल मीडियावरती, रूह कापली पाहिजे. रेप म्हणजे बाबा नाही 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 नाही, घाबरले पाहिजेत लोक, घाबरले पाहिजे, धडकी भरली पाहिजे. तुम्ही डेअरिंग करताय डायरेक्ट, विचारच नाही आला पाहिजे. ह्याच्यासाठी ऍक्शन घेतली पाहिजे. माझं म्हणणं हेच, ही ऍक्शन घ्या. नाही, ही केली तर मला वाटतं समाज नक्की सुधरेल, घाबरतील, करणार आहे. नाही, 100%. आणि हेच आत्ताच्या युवा पिढींचं सगळ्यांचं मत तेच आहे. आता जे हलक्या मनाचे लोक असतात ना, जसं आता तू तुझ्या व्हिडिओमध्ये पण सांगतो की बरेचसे लोक डिप्रेशन असतात, म्हणजे नॉर्मलच्या गोष्टीमध्ये एखादी मुलगी आयुष्यात आली किंवा मुलीच्या आयुष्यात एखादा मुलगा आला, बरोबर, ते आयुष्य बरबाद करून टाकते. हे आजची मोठा वाद पण आहे ना. घरची व्यक्ती चुकते ना, म्हणजे ती बायको असतो, तुझ्या गोष्टीवर खूप असं प्रेम करतो आणि गर्व असतो तुला, ती चुकली ना तुझ्या हात पायाचे कापतात. तू किती पण मोठा पेलवान असो. बरोबर. बरोबर. ही माझी बायकोच आहे का दुसऱ्यावर? बरोबर. बरोबर. हात कापला, बोलत होती का असं असं. बरोबर. तू किती मोठा तुरुंगखाना असो, बरोबर, तुझी गर्लफ्रेंड किंवा बायको दुसऱ्या व्यक्तीवर बोलताना दिसली, काहीतरी फसवताना दिसली की तुझा हात पाय कापणारच. बरोबर. ते होतं अफेअर मध्ये. आणि आजकाल खूप, म्हणून मी सिंगल आहे की मला माहिती आहे मी प्रेमामध्ये कट्टर आहे. प्रेम केलं तर जीवापाड करणार. बरोबर. आणि जीवापाड केलं तर कसं आपलं चिटिंग हे जमत नाही. बरोबर. मग आपल्याला माहिती आहे दुनियामध्ये चिटिंग डोळ्यासमोर दिसते आपल्याला, कशाला प्रेम करायचं. बरोबर. शांत राहूया ना. राईट. आपल्या देवावर प्रेम करू. माझी आई आहे, आई बरोबर गप्पा मारत बसू. बरे, ज्यावेळी चांगलं देव टायमिंग देणार त्यावेळी तुला चांगली मुलगी भेटणार. बरोबर. नाही भेटली तर काय, मरत नाही माणूस. आपण डायनोसॉरची पिढी नाही की पैताना केली तर आपली पिढी वाढणार. बरोबर. ही दुनिया चालत राहणार. आपण लग्न करू किंवा नको करू. राईट. राईट. माणूस फक्त शारीरिक सुखासाठी लग्न करतो. राईट. आणि मुलं बाळ, आता मुलं पुढची पिढी तर बोचावर लात म्हणून हाकलवून टाकणार आहे. बरोबर. तर हे फक्त तात्पर्य सुख बोलतात ना. अरे नवीन 9वा महिना माझ्या बायकोला, डेस्टिनेशन वेडिंग, नवीन लग्न आल्यावर परत 2 वर्षांनी भांडणं असतात. बरोबर. भांडणं आली की परत मुलगा आला की परत ते जवळ येतात नवरा बायको. आपलं बाळ होतं ते नवीन, मग ती हॅपीनेस, तात्पर्य हॅपीनेस. मग ते झालं हॅपीनेस, तात्पर्य हॅपीनेस संपलं, पोरगा मोठं झालं, तू बघ ना, तू बघ मला बाहेर जायचंय, तू बघ, हेच चालू असतं घरात. त्याच्यामध्ये ना 20 वर्ष वाया जातात. बरोबर. ते इन्व्हेस्टच करावे लागतात. राईट. राईट. जर तुमच्यामध्ये इन्व्हेस्ट ही शक्ती आहे लाईफची 20 वर्ष, तर लग्न करा. नसेल तर फक्त शारीरिक सुखासाठी करू नका. कोणतरी इमोशनल असतं, तरी बहीण घेऊन येतात तुम्ही, तिला आपल्या बहिणी आणि आईसारखं जपा. पण बरोबर, बायको आणली, घर आणलाय, सोबत आणू नका. बरोबर. ती पण कोणातरी मुलगी आहे, तिला जपा. तुमचं मूल आहे, ते बघू दे, नंतर बघेल आपल्याला, मुलगा नाही बघेल, पण तुझं कर्तव्य तुला पार कर. बरोबर. राईट. जरी कर्तव्य तुला करायचे असतील तरच लग्न कर. फक्त शारीरिक सुखासाठी छान दिसते, मस्त दिसते, तिचा बाप आपल्याला पैसे देतोय, आता होंडा विंडा मजबूत भेटतो, असं बघून कधीच लग्न करू नका. बरोबर. ज्यावेळी तुला राईट पर्सन तुझ्या लाईफ मध्ये येईल तेव्हा तुला ऑटोमॅटिक तुझी अंतरात्मा सांगते की मला आईच्या रूपात सावली आली,
ही कशी बहिणीसारखं पण प्रेम करते, कधी हातातली गोष्टी खाऊ पण आणते, देते. बरोबर बरोबर ती शारीरिक सुखासाठी किंवा तुझी प्रगती बघून तुझ्याकडे नाही आली, बरोबर. ही वेगळीच वाटते जरा देवासाठी. राईट राईट तेव्हा त्या व्यक्तीबरोबर लाईफ सेटल करायची. राईट राईट अग्री. अशीच रूप बघून मस्त दिसते, केस मस्त स्ट्रेटनिंगच करून आली तर नाही करायची. असं लाईफमध्ये अनेक गोष्टी होतात आपल्या, म्हणजे तू अवतीभोवती तुझ्या कुठल्या मित्राला असं बघितलंयस का तो फुल डिप्रेशन मध्ये आहे, आता त्याला सुसाईडचे त्याला सोबत येत आहेत, असतात ना, खूप असतात. अशा वेळी तुझी काय रिॲक्शन असते की कोण मित्र तेव्हा असेल किंवा आता असेल? वेडे असतात ती जायला, ते मलाच सांगतात लग्न कर हा आणि स्वतः डिप्रेशन मध्ये असतात. मी बोललो बघतोय तू लग्न आलं किती प्रॉफिट झालाय, तुला किती लॉस झालाय, सगळे दिसतंय, एवलं सुख नको बोललो मला तुझ्या, एवढा आनंद नको बोललो. तू खूप आनंदात आहेस, मला दिसतंय, रोज खाली येतो, मला फोन करतो, वा कुठे काय आलं, अरे नाही रे बायको भांडली माझ्या आई बरोबर, काय कळत नाही, आईला उलट बोलली, हेच चालू असतं. मग आईची बाजू घेऊ की बायकोची घेऊ तेच कळत नाही, रुपया काय करू मला सांग ना. मी बोललो हेच तर सुख नकोय मला, हे जो आनंद आहे ना, मला रोज बोलतो लग्न मला नको आनंद, शांत राहायचं. मग जेव्हा चांगली वेळ येते तेव्हा येते ना, करूया तेव्हा लग्न, त्याला बोलतो. पण मी काढतो, मोटिवेट करतो. असं नाही की लग्नाला वाल्यांना अनुभव म्हणजे आपण द्यायचा असतो तर लग्न केलंच पाहिजे. तुझं लग्न नाही पण झालं ना तरी पण तू, मी डोळ्याने बघतो ना, तर देतो बरोबर, असं कर. दोघींना विचारायचं, दोघी भांडतायत ना सारे, कारण काय, कारण काय भांडतात कशाला, विचारायचं. नाही जमत तर नाही, वेगळे राहा ना. बरोबर. एकामेकांचा जीव घेण्यापेक्षा, जीव जाण्यापेक्षा वेगळे राहा. मी तर असं म्हणतो. कधी कधी कोणाचा अजिबातच पटत नाही. राईट. हा, कोण असते की बाबा चल, कोणाचा नेचर तसा असतो, ते आपल्या आई वडिलांबरोबर कसे वागतात ते आपल्याला माहिती असतं. ते लग्न ठरल्यावर 2 महिने आपल्या आई वडिलांनी चांगलं बोलतात, पहिले हाडतुडच करत असतात. बरोबर. आणि इथे आलं पण त्यांना ते 2 महिने सामान्य माझी आई तुझी आई, तुझी आई माझी आई, हा मस्त मी अशी राहणार तशी राहणार. आणि भल्या पुरी नाही नांदत नाही, त्यांना वेगळं पर्सनल लाईफ, माझा नवरा आणि मी आउट ऑफ फिरायचंय, दर सॅटर्डे पब डिस्को हे लागतं आपल्याला, पहिलं सांगून ठेवते. त्या आई लोकांना माहिती नसतं, त्यांना वाटतं गुणवंत पोरगी कोणतरी आपल्याकडे आली आहे, पण त्याला माहिती नाही पोरगा पण असं येडा आहे, आगाव, ही पण आगाव, हे दोघं त्यांच्यामुळे घर तुटतं. लक्षात, तुमची लाईफ जगा रे, पण घरची जी वास्तू आहे ती शांतीने जगा. बरोबर ना. घरात सारखी किरकिर केल्याने घर आणि पैसा नाही टिकत नाही, फुटून जातो. कोणा मुली पण कधी कधी येतात ना, आई आणि पोराचं नातं तोडायला बघतात. बरोबर. तर तसं घर आहे ना, ती बाहेर पण नवऱ्याला घेऊन गेली ना तरी पण ते घर टिकत नाही. राईट, अग्री करतो. मुलापासून आईला ज्यांनी लांब केलं ना, ती आयुष्यात कधी सक्सेस झाली नाही. तू एक गोष्ट मानतोस की एकत्र आहे तर ताकद आहे? एकत्र ती ताकद आहे. बरोबर आहे. हे वेगळे झाले तर ताकद कमी होते. काय नाही, पण डोक्यात त्यांची ताकद भरलेली असते ना, माझा पगार जास्त आहे, मी काय मोठ्या पोस्टला नाही, काय तुला पण पोचेन, मला काम नाही जमत, मी बाई ठेवेन ना कामाला. आता तू एवढे व्हिडिओज बनवतो, लोकांना मोटिवेट करतो, तुला हे नाही वाटत की लोकांचा अहंकारच लोकांना खात चाललाय? पगार वाढलाय ना, जेवढी पदवी वाढली, जेवढी पोरी शिकल्यात ना, किंवा मुलं पण शिकली, त्यांना असं अभिमान वाटतं की भाई आपण, आता आई आपली काय कमवते, आपणच देतो ना तिला. बरोबर. त्यांना ना तुच्छ वाटतं सगळी. आता बायको पण एखादी अनपड असेल, तिला तर तू सारखा पैसे देत असतील, मग तिची पण व्हॅल्यू झिरो. राईट. जो पोचतो ना त्याला राजा वाटायला लागतो माणूस स्वतः, त्याने तो गर्विष्ठ ठेवू नये. नाही पैसा कमवतो मी, एवढेच कमवतो, नाही. गर्विष्ठ हा व्यक्ती आला ना घरामध्ये, तो व्यक्ती तुटतात. गर्विष्ठ नाही, दिले बोलून नका दाखव. बरोबर. आई हे तुझंच होतं, बरोबर, हे माझं पण नाही तुझं, बरोबर, देऊन निघून. सरप्राईज असं द्या की कोणाला ऐकून दाखवू नका. बरोबर. आई तुझ्यासाठी आणलं, नाही तुझंच होतं आई, मला काय तो पगार तुझ्या आशीर्वादाने आला, बरोबर, आणि तुझ्या नावाने मी मोठा झालो, हे तुझंच आहे. त्यांना एवढा अभिमान वाटतो ना. आणि जेव्हा तू मी करतो ना, मी माझ्या ताकदीने केलंय, त्याने काय केलं पण ऐकवतो बापाला, हे मी केलं, हा शूट माझा होता, मी तुला देव असा झुकवतो ना एक दिवशी, बरोबर, असा झुकवतो ना की तू परत येतो आईकडे, आई चुकलो मी, लावून टाकला मला. तुझ्यापेक्षा तुर्रम खान बाप मार्केटमध्ये बसले, बरोबर आहे. म्हणून स्वतःला काही तुर्रम खान समजू नये. आणि पगार वाढल्यावर पोरींनी पण आगाऊपणा करू नये की असं तसं सासूला, नाही. आई ती आई, बरोबर, आई ती आई. पगार तुमचा किती पण वाढू दे, तुम्ही तुमची एन्जॉयमेंट पगाराची बाहेर करा. आईची रिस्पेक्ट आईला भेटली पाहिजे. राईट. आता कसं आहे, 50-60 नंतर माणूस किरकिर करतात, मला माहिती, त्याच्या मनात काय नसतं. पण प्रेम द्या, पण नाही राहायचंय तुम्हाला, मारून नका टाकू एकामेकांना, जीव नका, वेगळे राहा.
लोक विसरतात. म्हणजे तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा ते यंग होते, आता तुम्ही यंग झाल्यात, ते वृद्ध. आपली आई वडील एकच लाची पिढी आहे जी सोशल मीडिया वापरत नाही. बरोबर शेवटची पिढी बरोबर आहे. राईट. संपला विषय तो. संपला. ती त्यांना माणुसकी माहितीये, ते सोशल मीडिया अशी बोलायला राईट राईट राईट. म्हणजे जेवण घालून बरी की बोलायचं नाही कळत रे त्यांना, फोन नाही कळत, टीव्ही कसा ऑन करतात तेही कळत नाही काही लोकांना. आपण शिकवतो की बघ युट्यूब असं असतं, बरोबर, माझी व्हिडिओ बरोबर, येते, इंस्टाग्राम असं असतं, बरोबर इथे माझी व्हिडिओ येते आई बरोबर. असं. मग आपण आता दाखवतो आपल्या मोबाईल वरनं, बरोबर. कळतं की असं असतं. बरोबर. ह्यांनी माणसं बघितली शेवटची पिढी. हो. आता पुढच्या आया अशा येणार ना सगळ्या सोशल मॉडर्न. मीडिया. हो आणि सगळ्यांना ऑप्शन खूप अवेलेबल झालेत रे. राईट. म्हणजे डिवोर्स पण कोणाचे पण होऊ दे, मुलगाचा होऊ दे, कसला होऊ दे, तुझ्याकडे नोट पाणी आहे ना, मग तुला हा तुला अॅनिमी येते ना. तुला लगेच तू कीर्तिवान दिसलास ना, बरोबर सक्सेसफुल, बरोबर तुला कोणी ऍक्सेप्ट करणार. बरोबर. मग ती 19 वर्षाची असू दे किंवा कोणी. 50 हो वर्षाची, हो हो. तू सेटल आहे भाई. Right, मस्त. right. तेव्हा तुझं 2 शिव्या काय 10 शिव्या पण ऐकून घेते. Right. अशी पण व्यक्ती आहेत राईट मी बघितले. राईट राईट. की काय ह्याच्या ह्याला कुठे रिप्लाय देते, ह्याला उलट बोलली तर हा खाणं पिणं बंद करेल, बरोबर, शॉपिंगला जायला लागतं. बरोबर. असे पण आहेत. म्हणजे जिकडे झुकवायचं ना, जिकडे झुकवतात, जिथे नाही झुकायचं ना तिकडे नाही झुकत. म्हणजे यांचा पगार जर कधी जास्त असेल आणि गरीब पोरगा भेटला यांना, मग गरीब फॅमिलीला झुकवतात हे लोक. हो मी अशा मुली पण बघितल्या, पगार जास्त आहे राईट. तरी त्यांना घमंड नाही, आणि Right. कोणाला पगार जास्त आहे तरी त्यांना लगेच घमंड आलाय की भाई मी या पोस्टला आहे, तुझी आई मला भांडी घासायला सांगते, हो पोरगी ठेवली आहे ना, हा. नीट राहायला सांग, पार्सल मागवलंय, मी नाही बनवणार जेवण, पार्सल पैसे पाठवले. सरळ पैशाने नाही खरीदता येत रे, जे हृदयातनं जेवण बनतं बा असं. हो आई मी तुमच्यासाठी बनवलं, तो शाना माणूस. राईट. पैशाने कोण शाना होत नाही. रिस्पेक्ट इम्पॉर्टंट आहे. त्यांना काय पाहिजे ह्या वयात, कायच पाहिजे. तुमच्या अवकात तुमच्या घरनंच कळते. बरोबर. आई वडीलच त्यांच्या चेहऱ्यावरनं कळते की Exactly. त्यांना रौनक देतो आणि किती देत नाही. हे मुलांसाठी पण आहे आणि मुलींसाठी पण आहे, दोघांसाठी. हे जे काही तू आता माझी बोलतोस हे सगळे अनुभवाचेच बोल आहेत. ठीक आहे, अनुभव बघतो ना तू आपण. सगळं ऑब्झर्वेशन, एक Observation आहे. मोटिवेशन पर्सन आहेस तू, लोकांना मोटिवेट करतो. एक गोष्ट मला अशी सांग ना की समाजामध्ये ती सगळ्यांना लागू तर होतेच, पण त्यातून समाज जो आहे तो सुधारलाच पाहिजे. एक तर आईला घेऊन लोक खूप थोडेसे हे असतात की कोणी सांभाळायचे, किंवा काय होतं 4 भावंड असतात, मोठ्याने सांभाळायची, छोट्याने सांभाळायची. हेच हा ठीक आहे. व्हिडिओ मी केला होता. ठीक बरोबर. आहे. हा एक तिने जन्म दिलाय की कोणी सांभाळायचे, म्हणजे कुणाकडे पण येऊन राहते. वाटणी करू नका ना तुम्ही, तिला मग एकत्र का नाही राहते. तुम्ही एकत्र राहा. मी बोलतो जॉईंट फॅमिली पहिल्या जुन्या कशा होत्या की एकत्र मोठे राहायचे. घर होते. मोठे घर. आता कसं मी काय बोललो तुला, जॉईंट फॅमिली नकोय सगळ्यांना. बरोबर. आपली आपली पर्सनल लाईफ, माझा पगार येणार, माझ्या पोरांना उडवणार, बरोबर. माझ्या बायको उडवणार. बरोबर. आणि आई आता जड झाली सगळ्यांना. आई आणि बाप ज्याला पण आहे त्याला जड झाली. त्यांना माहिती नाही ती खरी लक्ष्मी आहे. त्यांना असं वाटत असेल हिला रडवून आपण कुठेतरी सक्सेस होत नाही. हिला तुम्ही रडवलं ना, तुमची होणारी पुढची कामं आहेत ना ती ऑटोमॅटिक थांबतात. मी मुद्दाम तुला हा प्रश्न का केला माहितीये, कारण एका छोट्या बाळाला एका आईने इथपर्यंत पोहोचवलंय, आजपर्यंत तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक वाक्यामध्ये, प्रत्येक 2-3 ओळीनंतर एका सेंटेन्स आई हा शब्द आहे. आई आहे. तू सल्लागार म्हणून सुद्धा आईकडे जातो. किती मोठ्या प्रॉब्लेम मध्ये असेल तरी आईकडे जातो. बरोबर ना. आई कसं असतं ना, आपलं आई हा शब्द म्हणजे आपली आई जेव्हा आपला बाप असतो ना, एकीचा नवरा असतो ना सोबत, तेव्हा आई आपली रुबावत असते, सोनं घाल माझ्या नवऱ्याने आणलंय. आणि जेव्हा तो नवरा नसतो ना तेव्हा ते गळ्यात सोनं कमी असणं, दुसरीच येऊन तिसरी बाई आपल्याच पैसा खाऊन दुसरं सोनं दाखवणं. नाही बोलतात ना, चुलते पुतणे, चुलते आपले पैसे खाऊन ते चुलते लोकांच्या घरचे, आमच्या काक्या बिक्या ते सोनं दाखवणार. का? हिचा नवरा मेला म्हणून हिला दाखवूया कशी, हिला आता मोठे पण कसं दाखवूया, सोनं मोठं बनवलंय, हे काय तुझं तेवढंच जुनं घालून फिरते. हे काळ आपण बघितलेला आहे. आणि मी ज्या एरियामध्ये राहतो, लालबाग काळा जो की परेल, हे एरियामध्ये आमची मिल्स माहिती आहेत तुला सगळे. तर त्यावेळी कसं होतं ना, मिल कामगार म्हटल्यावर सगळ्यांना पगार सेम असायचे, सगळे आपल्या आनंदाने जायचे, खानवळी देणारी आई शेट असायची. बरोबर. आणि जो नवरा असल्यावर बाईची रुबाबत राहते ना, नवरा असल्यावर ती ठसून राहते. बरोबर. की माझ्या मुलाला मारून टाकलं तर ह्याला सपोर्टच नाही. मग ती मुलगा मोठा व्हायची वाट बघते. जसं बाहुबली पिक्चर, की माझा मुलगा येणार आहे, कटप्पाला बोलते ना मी वेडी नाही, हे करते ना मी चिता, जी लाकडं गोळा करते आणि टाकते ना, आणि तो बोलतो चल तू, तो कटप्पाला रागात बघून बोलते ना नाही, तो राग आहे, तो राग जाणार नाही, माझा मुलगा येणार. असे आईची जेव्हा ती एक बोलतात ना टळतट लागते ना समोरच्याला, की माझा मुलगा येणारा,
तू माझे हाल केलेस ना, माझं आयुष्य जे सुखाचं होतं माझा नवरा वारल्यानंतर ते पूर्ण पिरियड तू वाईट मध्ये घालवलास. तो वाईट मध्ये नव्हता माझा पिरियड. तो पिरियड पण तू जर ठरवलं असतं तर चांगला गेला असता. तुम्ही तुमचंच घर, तुमचेच नातेवाईक, तुमचीच मुलं हे करत राहिले ना, तर तो आई लोकांचा शाप लय बेकार असतो. हाय जेव्हा माणूस आहे ना कोणाला सांगू शकत नाही ना, जेव्हा साथ नसतो, पण तो एकटा बसून जेव्हा देवाजवळ रडतो ना, मला तेव्हा तुझ्याशिवाय कोण नाही, माझ्या मुलाला फक्त मोठं कर आणि याचं नाव खूप झालं पाहिजे, तेव्हा ती आई अशी मनातनं जेव्हा प्रेम देते ना आणि समोरच्याला म्हणजे रडते, तेव्हा तिला हाय द्यायला पण लागत नाही. तो देव आहे ना आपल्या लेकीला साथ देतो. तसं देवाने लेकीला साथ दिलाय आणि मला कुठे ना कुठे असं वाटतं की ती आईचं प्रेम माझ्यापर्यंत ते दुवा म्हणून पोचतंय आणि मी इथपर्यंत लोकांच्या मनापर्यंत पोहोचत चाललोय ऑटोमॅटिक, आणि एक ना एक दिवस नाव मजबूत करणार. रुपेश, आता तुला 2-3 दिवसापूर्वी एक घटना घडली. आपल्या कल्याण मधला एक मुलगा होता, तो 2 शब्द हिंदीमध्ये बोलला, आपल्याच मराठी मुलांनी मारलं आणि त्यांनी घरी जाऊन तो डिप्रेशन मध्ये गेला की काय झालं मला माहिती नाही, पण त्याने आत्महत्या केली असा त्याच्या आई वडिलांनी दावा केला. आणि ह्याच्यावरती चर्चा होते, पॉलिटिक्स होत आहे, कारण गेले अनेक दिवस आहे ना मराठी भाषेवरती किंवा हिंदी भाषेवरती हे वादविवाद होत आहेत. आणि आता हा इलेक्शनच्या तोंडावरती हा मुद्दा समाजासमोर आणला गेलाय. तर ह्याच्यात तुला वाटत नाही की चल मराठी मुलं जरी असतील तर एक पॉइंट ऑफ व्ह्यू असू शकतो प्रत्येकाचा, त्या मुलाने आत्महत्या करण्यापेक्षा तो मुलगा लढला पाहिजे होता, केस केली पाहिजे होती, राईट, विषय झाला पाहिजे होता. हे एवढं कमजोर तर मला वाटत नाही कोण असतं, पण तो मे बी असेल की त्याला एवढं काय पनिश केलं असेल, यांनी खूप इज्जत काढली असेल. पण आम्ही कधी मराठी असे एवढे फोर्स करून कोणाला मर्डर करून एवढा मेंटली टॉर्चर करून मराठी बोलायला सांगत नाहीत. फक्त मान सन्मान. राईट. मी नेहमी बघितलंय भाई, कोणाला नाही जमत तो समोरचा हिंदीत बोलतो, मी माझं मराठीत बोलतो. राईट राईट. आम्ही एवढं चाकू लावून मारून डिप्रेशन मध्ये टाकून मेंटली बरोबर एवढं त्याला रोज 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 त्रास दिला ना, तो डिप्रेशन मध्ये जातो आणि अशी चालतो. बरोबर. आता याला जर बघितलं पाहिजे की रोज रोज त्याला कोण मराठी बोलायला लावायचं, की एकच दिवस सांगितलं की रोज त्याला कोणत्या ट्रेन मध्ये भेटायचं, हे मराठीतच बोलायचं, मराठीत बोल, ट्रेन मध्ये आलाच मराठीतच बोलायचं. बरोबर. जर असे मेंटली खूप जणांनी त्रास दिला असेल तर ते चेक झालं पाहिजे. बरोबर. पण अशी पोरं असतील जर ती एवढी राग देऊन आणि टॉर्चर करून जर मराठी बोलायला लावत असेल तर त्यांना पनिशमेंट झालंच पाहिजे. बरोबर. कारण मराठी कधी कोणाला फोर्सफुली एवढ्या डिप्रेशन मध्ये टाकून मराठी बोलायला लावत नाही. मान सन्मान देऊनच नेहमी नेहमी दरवेळेस. जबरदस्ती नाही. प्रत्येक मित्र आहेत माझे पण तुझे पण असतील की त्यांना हिंदीत बोलतात बिचारे, आपण हिंदीत बोलतो पण ते मराठी ट्राय करतात. दादा मला येतं 2 शब्द आले मला. आणि काय ना तू ऑब्झर्व केलं, मी स्वतः ऑब्झर्व केलं, माझ्या अनेक मैत्रिणी आहेत, मित्र आहेत, ते मराठी बोलतात ना ते गोडी वाटतं त्यांच्या तोंडून, तुटक तुटक छान बोलता तुम्ही मराठी. ज्याला हृदयात ना जेवण असू दे, भाषा असू दे, तुम्ही काही इथून केलं ना त्याला चव येते. बरोबर. ती भाषा शिकणं असू दे किंवा जेवण बनवणं असू दे, बरोबर, ते चविष्टच बनणार. बरोबर. आणि ज्याला नाही शिकायचं ना तो आपल्या मराठीची मुद्दा म्हणून अपमान करत राहणार, वाकडी तिकडी बोलणार. बरोबर आहे. तू ते शब्द बघणार, बरोबर, तरी पण तू वाकडाच शब्द बोलत राहणार. बरोबर. मग आपल्याला लाज वाटली पाहिजे, तू नको बोलू रे भाई. मग त्याला परत वाटणार की तूही बोला ना, हिंदी में बात करता हिंदी में बात. तो आपली भाषेवर ठाम राहू शकतो तर तू तुझ्या मराठीवर ठाम करायला राहू शकत. बरोबर आहे. अग्री. तू तुझी भाषा सोडूच नको ना, शब्दांना सोडूच नको, ठेवायचीच शब्दात की मी माझी भाषा सोडू शकत नाही. बरोबर आहे. तू हिंदीत बोल, मी मराठीत बोलेल, ठीक आहे मी मराठीत बोलणार. ह्या गोष्टी कर्नाटक मध्ये होतात ना. होतात ना. पण तू नडून मला बोलतोय तर. हो. आणि बाहेर मी तुला काय बोललो, बाहेर नाही या, आमच्या महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे, तुम्हाला तेव्हा मराठी शिकायची गरज नाही, हिंदीत बोलू तुमच्या. बरोबर. पण इथे तुम्ही राहून खाऊन पिऊन 5-10 वर्ष झाली तरी पण तिच्याला आम्हाला उलट बोलतायत, अपमान करतायत. आणि नाही हो मराठी नाही मराठी नाही आता आहे, जाओ असे करायला लागणार तर मग तुम्हाला आमचा रिप्लाय लागणार. बरोबर आहे. अशा लोकांना रिप्लाय दिला पाहिजे, पण एवढं पण टॉर्चर नाही केलं पाहिजे. पण माझं एकच सांगणं की तुमच्या तोंडात तुमची मातृभाषा सोडू नका. बरोबर आहे. तो किती पण तुम्हाला हिंदीत बोलून त्यांच्या भाषेत बोलून त्यांचा अभिमान, म्हणजे त्यांना अभिमान असतो त्यांच्या. बरोबर. आता तुम्ही तुमच्या महाराष्ट्रामध्ये अभिमान पाळा आणि मराठी लँग्वेज सोडू नका. बरोबर आहे. मग ती तेव्हा टिकणार. बरोबर आहे. जर तू ती सोडली विशेष मग ती फ्रीज झाली आणि काही वर्षांनी ती भाषा फ्रीज होऊन जाते. मग तुला माहिती एक मराठी होती. बरोबर आहे. आणि तो इतिहास आपल्याला तोडायचा नाही. बरोबर. तो जपायचा. तर मराठी जपूया, आपण सगळे मिळून जपूया. मला वाटतं प्रत्येक ठिकाणी मराठी, नाक्यावरती मराठी बोललं पाहिजे. आणि ह्या गोष्टी तेव्हाच होतील जेव्हा आपण सगळं ठरवू,
आम्ही कुणाला मारत नाही, आम्ही कुणाला दबाव देत नाही, आम्ही कुणाला भाऊ मी तुला एक सांगतो की मराठी भाषा आपली एन्शंट आहे. हम्म. ती बाराखडी बनवायला एक खूप मिनिट वेळ लागला. तू इशारा केला का? नाही ना. हा. मराठी भाषा आहे ना ही एन्शंट आहे, तुला पण माहितीच असेल. खूप जुनी आहे, हो हो जुनी. हो आणि कुठच्या भाषा आता आल्या. बरोबर. माझा द्वेष नाही, मी आज पण सांगतो. बरोबर पण जी भाषा एन्शंट आहे, जुनी आहे, बरोबर आहे. तिला 2, 2.5, 3,000 वर्ष झाली आहे, हो तिला जपा. तिला फक्त तुम्ही इतिहासात ढकलायला बघू नका. ती जाऊ दे, Right, ही right. माणसं आगावच असतात. आम्ही आगाव आहेत ना तेवढेच प्रेमळ पण आहे. बरोबर आहे. आम्ही आगाव केव्हा होतो जेव्हा आमच्या देवत्वर येतं आणि बरोबर. आमच्या मातृभाषेवर येतं, तेव्हा बरोबर. आम्ही आगाव होतो. नाही तर बरोबर. उगाच आमच्या मराठी माणसारखा प्रेमळ माणूस या भारतात कुठेच भेटणार राईट नाही. राईट राईट. एकदा महाराष्ट्रात येऊन बघा, तुम्हाला भले कुठची पण भाषा येत असू दे, आमच्याकडे या. आमच्याकडे नेहमी पाहुणचारच होतो महाराष्ट्रात. राईट. बघा मुद्दे खूप आहेत बोलण्यासारखी, पण मराठीचा मुद्दा आम्ही यासाठी बोललोय, जसं दादांनी सांगितलं इथे स्वागत आहे, पण जर तुम्ही मराठी भाषेचा आणि इथल्या स्थानिक लोकांचा अपमान केला तर कदाचित तुम्हाला त्रास होऊ शकतो. हे स्वतः काही पॉलिटिशियन नाही आहे, मी स्वतः काही पॉलिटिशियन नाही आहे. आम्ही दोघंही ते त्यांच्या पद्धतीने काम करतात सोशल मीडियावरती, मी माझ्या पद्धतीने मीडियावरती काम करतोय. भांडणाचा विचारच नाही आहे, ना कुणाला मारायचा विचार आहे. फक्त विचार आहे तो विचारांचा, आणि तो विचारांचा विचार जो आहे तो असा चालू राहिला पाहिजे आणि पुढच्या पिढीला काहीतरी शिकून गेला पाहिजे. अनेक व्हिडिओज त्यांचे तुम्हाला मोटिवेट करतात. आय होप हा व्हिडिओही तुम्हाला आवडला असेल. कमेंट करून नक्की सांगा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, कारण मोटिवेशन आत्ता काळाची गरज आहे. अनेक मुद्दे यात घडलेले आहेत. सो थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिल्याबद्दल. बस काय, आणि खूप जण असतात मोटिवेट करणारे. मला एकच सांगायचं आहे, खूप जण कुठून तरी गुगलवरून कॉपी पेस्ट करतात आणि ते गाणं लावतात देवाचं पाठी आणि ते डायलॉग मारतात. पण आम्ही असे आहेत ना ग्राउंडवर आलो हो आम्ही, हो की आम्हाला सगळी परिस्थिती माहिती आहे, म्हणून आम्ही ते रील बनवतो, मुद्दार बनवतो. RD King 500 हे माझ्या अकाउंटचं नाव आहे. तुम्ही बघितलंच असणार रील, कुठची ना कुठची डोळ्यासमोर येऊन गेलीच असणार आणि डोळ्यामध्ये पाणी देऊन पण गेली असणार. तर त्या रील माझ्या 10 दिवसातनं 15 दिवसातनं एक असते, पण मुद्द्यावर असते. तर अशी रील बघा तुम्ही आणि शेअर पण करा फॅमिलीमध्ये, आणि घरामध्ये सुख स्प्रेड करा सगळ्यांच्या. हीच विनंती करतो. जय शिवराय. थँक्यू रुपेश दा आमच्याशी बोलल्याबद्दल, खूप बरं वाटलं. थँक्यू भाऊ. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.